तर हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना नमस्कार माझा. तर काही कारणास्तव आजचा व्हिडिओ आलेला नाही आहे. जरा रात्री थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याच्यामुळे मी काही शूट केला नाही तो व्हिडिओ, म्हणून आज तो काही व्हिडिओ आला नाही. पण आपण एक 5 मिनटं थोडंसं बोलणार आहे, बाकी काहीच नाही. की ज्या काही तुम्ही कमेंट करताय तर मधला काळ जो दुसरी मुलगी झाली किंवा कधी झाली काय झाली त्याविषयी पण मी पार्टणार आहे, कारण तो एवढा काही खास पार्ट नव्हता. म्हणजे तसा होता पण आणि नाही पण. ते जे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये झालं तेच दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये पण तोच मॅटर झाला. सगळ्या गोष्टी ते नंतर मी खाली करण्याचा पण खूप प्रयत्न केला की बाबा अबॉर्शन करायचे मला असं तसं. पण डॉक्टरांनी सांगितलं की अचानक, म्हणजे मी पण लक्ष दिलं नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून, किंवा जास्त म्हणजे त्यावेळेस एवढं काही समजलं नाही. ते काय म्हणतात ना, ते कुशीत वगैरे राहतं वगैरे, तसं ते राहिल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळं मला ते काही समजलं नाही की पाळी यायच्या टायमाला जेव्हा म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर 8-9 महिन्याने वर्षांनी पाळी येते, तर त्यावेळेस ती पाळी आली आणि परत नंतर त्याच्यावर आलीच नाही. आणि असं म्हणजे म्हणजे असं प्रॉब्लेम झाल्यामुळं मला ते काही समजलं नव्हतं, म्हणून ती प्रेग्नेन्सी राहिली होती. मी बराच प्रयत्न केला, गोळ्या वगैरे खाल्ल्या बाहेरच्या डॉक्टरांच्या, पण ते काय अबॉर्शन झालं नाही व्यवस्थित. त्यावेळेस काय एवढ्या अबॉर्शनचं एवढं हे नव्हतं, म्हणून ते काय अबॉर्शन झालं नाही, म्हणून ती दुसरी मुलगी मला झाली होती. तर ते पण स्ट्रगल खूपच होतं बेकार, म्हणून मी ते काही जास्त एवढं म्हणजे जे पहिल्या डिलेवरीला झालं होतं तेच दुसऱ्या डिलेवरीला पण तेच परत प्रॉब्लेम, तेच मॅटर, तेच बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे मी ते काही सांगितलं नाही. परत लोक म्हणतात की रिपीट तू सांगते तेच आम्हाला, त्याच्यामुळे मी ते काही सांगितलं नाही. की मी डायरेक्ट दुसरा पार्ट सांगितला तुम्हाला, की पुढं जे काही घडलं ते पुढचं जे काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं, बाकी काहीच विषय नाही आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला खरंच ते सविस्तर ऐकायचं असेल तर मला कमेंट करा, मग मी तुम्हाला सांगते सगळ्या सविस्तर गोष्टी, की नेमकं कसं झालं, काय झालं, डिलेवरी माझी कुठं झाली, परत ती सेकंड डिलेवरी त्यावेळेस कोण होतं माझ्याबरोबर, कोण नाही, ते मी परत पुन्हा एकदा तुम्हाला जर वाटत असेल. कारण ज्या गोष्टी पहिल्या वेळेस घडल्या तेच दुसऱ्या वेळेस घडलं, दुसरं काय वेगळं झालं नाही. मला एक आशा होती की बाबा, आणि त्याला एक आशा होती की तो मुलगा होईल म्हणून त्या ह्यानी त्यांनी ते अबॉर्शन जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये करून दिलं नाही मला. त्याने ते अबॉर्शन मला म्हटलं की जर पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा होईलच आपल्याला वगैरे, असं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला त्यावेळेस हे केल्या. म्हणून मग मी पण थोडासा विचार केला की बाबा कसं असतं, काही गोष्टी आपण जेव्हा दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये झालं ते सगळं झालं, त्याच्यामुळं मग मी तो व्हिडिओ जास्त काही पुढं घेतला नाही किंवा पुढं केला नाही मी तो व्हिडिओ, म्हणून मी तो व्हिडिओमध्ये जास्त हे झालं नाही. तर जर खरंच ऐकायचं असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल ते सगळं, किंवा व्हिडिओ तो एक वेगळा तयार करेल आणि तुम्हाला मी सांगेल ते. तर आता इथून पुढचा जो काही विषय असेल तो आता मी हा एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे, कारण आज व्हिडिओ पडलेला नाही आहे. मी एक शॉर्टली व्हिडिओ बनवते आणि पटकन टाकणार आहे, बाकी काहीच विषय नाही आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत, मला त्या कमेंटवरसुद्धा एक व्हिडिओ घ्यायचा आहे. पण आता बघूया, अजून एक 4-5 पार्ट होऊ द्या. 20 पार्ट झाले आपले, की 20 पार्ट नंतर मग मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांच्या चांगल्या कमेंट आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बरेच जणांची, एका दादाची तर कमेंट आहे की बाबा मी मुलींना तुझ्या सांभाळीन, किंवा म्हणजे नाही का, त्यांनी एक म्हणजे कालच्याच व्हिडिओला कमेंट केलेली आहे त्यांनी, की जर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा लग्न करण्याचा विचार करा, मी तुमच्या मुलींना सांभाळतो वगैरे, असं बरंचसं काय. तर मला पुन्हा लग्न वगैरे काय करायचं नाही आहे. एवढ्या वर्ष आता मुली माझ्या मोठ्या झाल्यात, आत्ता त्यांचं 1-2-3 वर्ष गेलं तर त्यांचंच लग्न करण्याची वेळ आहे माझ्यावर आत्ता. तर पण मी लग्न करावं असं माझी पहिल्यापासून पण इच्छा नव्हतीच. ते पहिलं झालं ते एवढा मोठा मला संघर्ष करावा लागला एका लग्नामुळं. दुसऱ्या लग्नाचं काय मी घेऊन बसणार आहे. म्हणजे सगळेच घरची मला पहिल्यापासूनच म्हणत होती, असं नाही आहे की आत्ताचा माझा हा निर्णय आहे किंवा आत्ताचा माझा एक डिसिजन आहे. हा माझा पहिल्यापासूनचा निर्णय आहे आणि पहिल्यापासून मी एकाच गोष्टीवर ठाम आहे की बाबा जे पहिलं झाले ते ठीक आहे, झाले सगळ्या गोष्टी मी त्या निस्तरते. आता मला 2 मुली सांभाळावं लागत आहे ते, किंवा मी त्या काय म्हणतात माझ्यावर बोज म्हणून नाही, तर मी माझ्या एक चला माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्यामुळं मला जगण्याची एक आशा आहे, म्हणून मी जगते त्यांच्यासाठी.
आणि तेच चालले माझ्या आयुष्यामध्ये, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. तर पुन्हा त्याच गोष्टी, आणि कसं असं शेवटी कसं काही गोष्टी सख्या बापाने जीव नाही लावला तर दुसरा कोण जीव लावील, असं हे माझं ठाम मत आहे, पहिल्यापासूनचं मत आहे. कारण मला घरच्या लोकांनी 2-3 स्थळं आणली होती, तर ते लोक म्हणायचे, एक स्थळामध्ये तर असं म्हणले होते की तुझ्या मुली तुला तुझ्या आईकडं सोडावे लागतील. तर ते मला मान्य नव्हतं. जर मला माझ्या मुलींसोबत जर कोणी स्वीकारू शकत नाही, तर मला लग्न करण्याची काहीच हौस नाही आहे, किंवा मला काय गरज आहे. जर माझ्या मुलींना कोणी सांभाळणार नाही, तर मला एकटीला सांभाळून काय फायदा आहे, किंवा त्यांच्या आयुष्याचं मी का हे करू, माझ्या मुलींच्या आयुष्य का बरबाद करू माझ्या एका निर्णयासाठी. त्याच्यामुळं मी लग्न करण्याचा निर्णय हा पहिला पण घेतला नव्हता आणि आत्ता पण घेणार नाही. माझ्या मुली खूप लहान होत्या तेव्हाच मला स्थळं आली होती 2-3. घरच्या लोकांनी पण बघितली होती, आईने भावाने वगैरे, पण मी त्या गोष्टी हे नाही केलं, त्यावेळेसच नाही केलं. तर आत्ता तर विषयच येत नाही. आत्ता तर माझ्या मुली मोठ्या पण झाल्यात आणि अजून 1-2 वर्षांनी त्या कामाला जॉबला वगैरे पण लागू शकतात, म्हणजे लागतीलच. मी तसं त्यांना कॅपेबल केलं आहे तेवढं. तर मग मला आत्ता तर गरज नाहीच आहे, आणि इथून मागंही नव्हती मला कोणाची गरज. आणि मीही कॅपेबल आहे की बाबा मी 4 पैसे कमवून माझ्या मुलींना सांभाळू शकते. मी माझं घर एवढं भरलं आहे, सगळ्या गोष्टी माझ्या जिथल्या तिथं आहेत. त्याच्यामुळं मला नवऱ्याची तशी खास मला अशी काही गरज नाही आहे. तर तुम्ही धन्यवाद, तुमचं दादा धन्यवाद की तुम्ही मला तुमच्या कॅपेबल समजले, किंवा तुम्ही मला सांभाळू शकता असं तुम्हाला वाटतंय. तर त्याच्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. तुम्ही तुमचं म्हणजे तुमच्या जे काय मनात आहे ते तुम्ही सांगितलं आहे मला, पण मी त्या गोष्टी ॲक्सेप्ट नाही करू शकत. एवढंच माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल जे काही माया प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद तुमचं. तर हां, आपला विषय असा आहे. आता पुढचं जर तुम्ही मला सांगितलं कमेंटमध्ये, तर मला मी नक्कीच त्या गोष्टीवर विचार करेल आणि तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. मग आजचा जो काही व्हिडिओ आहे 5-10 मिनटाचा, तो तुम्ही बघा. बाकी काहीच विषय नाही आहे. मी थोडक्यातच सांगितलं आहे मी तुम्हाला की काय झालं काय नाही झालं. आणि कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारं प्रेम द्या. आजचा व्हिडिओ थोडासा लेट येणार आहे, मी ते तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतेच आहे, स्टोरी वगैरे लावून टाकते तेव्हा तुम्हाला कळेलच. आणि आपली लाडकी रेश्मा या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.